ला फेरत जुग भया, फिरान मन का फेर. म्हणून प्राणाच्या द्वारे हा मनाचा मनका आत जात असतो. कर का मन का टाकी के, मन का फेर. कबीर म्हणतात, अरे हातातल्या माळा युग युग झाले हो, अनंत जन्म झाले तुम्ही फिरवायलेत, पण मनाचा मनका आत फिरला नाही. प्राण ऊर्ध्व झाल्याशिवाय मन ऊर्ध्व होत नाही, आणि प्राण ऊर्ध्व कुंडलिनी जागरणाशिवाय होत नाही. नुसत्या माळा फिरलेल्या जपातनं ही शक्ती कधीच निर्माण होत नाही. वैखरी वाणीच्या कधीच होत नाही, आणि कुठेही म्हटलेलं नाही. मग सांगताना गप्पा मारल्या जातात. भगवान म्हणतात स्वभावतः मनुष्य भजनशील आहे. याचा अर्थ नॅचरली हा प्राण मनाला आणि बुद्धीचे टाळ घेऊन हा वारकरी अखंड 21,600 वेळी 24 तासात वारी करतो पंढरीची, आत्म्याची, त्या पंढरपुरी देहात. म्हणून अशी ओवी आली, ज्याचा अर्थ बाप्पासाहेबांनी पण दिलेला नाही. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, झाले असे केवळ माझी याची ठाई. नॅचरली मी प्राणांचा प्रवाह ऊर्ध्व केलेला आहे. निसर्गतः भजनशील आहेत. माझ्याकडे येणारी प्राणाची लाट मी सहज रीतीने 24 तासात माझ्याकडे वळवलेल्या आहेत. स्वभावतः नास्तिक असो आस्तिक असो. पण घोटाळा कुठे होतो? प्रभू म्हणतो मी चुका केलेल्या नाहीत, चुका लोक करतात. की मला जे प्रेम पाहिजे ते प्रेम हे देऊ शकत नाही, कारण आम्ही भिकारी आहोत प्रेमासाठी. आम्ही भिकारी आहोत. आमच्याजवळ प्रेम नावाची वस्तू नाहीच असेल तर तो स्वार्थ आहे, आणि ते बेगडी प्रेम आहे, ज्याच्यामध्ये 10% प्रेम असतं, 90% स्वार्थ असतो. भगवंताच्या उपासनेमध्ये देखील 10% आमच्याकडे प्रेम आहे, 90% आमच्याकडे स्वार्थ आहे. काम पडलं तर विचारणारे आम्ही लोक आहेत. गरज पडली तर आम्ही दरवाजावर उभे राहणारी लोक आहेत. तोपर्यंत आम्ही काही करत नाही. आणि म्हणून भगवान म्हणतात, पण मला जसे तुम्ही भजतात तसा मी भजतो. पण मी नॅचरली सगळ्यांना माझ्याकडे येण्याची वाट दिली, चॉईस दिला, वेळ दिला, सगळं काही दिलं. हे प्रभूचं सांगणं आहे. पण आपण म्हणतो आमच्या नशिबात नाही. हे बरोबर नाही असं आपण सतत सांगत या आजच्या प्रवचनात येत आहोत. झाले असे केवळ माझी याची ठाई. सूक्ष्म निरीक्षण करून पहा, पृथ्वीवर जेवढ्या मनुष्याच्या जाती आहेत त्या सर्वांच्या मनाचे ओघ स्वाभाविकपणे भक्तीच्या पात्रातून माझ्या एकाकडे वाहतात, माझ्याकडेच वाहतात. वर प्राण जातो, पण आपण लक्ष देत नाही. परिज्ञाने विणनाशिले, जे बुद्धिभेदाशी आले, तेणे एकाची या कल्पिले अनेकत्वे. परिज्ञाने विणनाशिले. मी चूक केली का भगवान म्हणतात? नाही. मला सांगा, भगवंतानी कुठे चूक केली हो आपल्याला देताना? लहान बालक, राजाचा असू द्या, भिकाऱ्याचा असू द्या, अतिशय कोमल देह, नाजूकता. आई असेल त्याप्रमाणे सौंदर्य, बाप असेल त्याप्रमाणे सौंदर्य. प्रभूने काय कमी केलं? देह कसा दिला? नाही भिकाऱ्याचे म्हणून फालतू दिला असं कधीच नाही. श्वासांचा ओघ देखील तसाच दिला. म्हणून चॉईस आपल्याला ह्या जन्मात आहे. आम्हाला टाईम मॅनेजमेंट जमत नाही, आणि भगवान शेवटच्या रांगेत आहे आमच्याजवळ. सगळ्या विषयांच्या गरजा आमच्या समोर आहे.
म्हणून मागच्या ओवीत आलाय तो विषय. म्हणून तसा मी देतो, मी गुन्हा करत नाही असं त्याचं सांगणं आहे. पण ही लोक मी स्वभावतः भजन करण्याकरिता लागणारं शरीर दिलं, त्याचा ओघ प्राणांचा माझ्याकडे वळेल अशी पद्धती दिली, मन आणि बुद्धीचे यांना टाळ दिले, पण ज्ञाने विननाशिले जे बुद्धिभेदाशी आले, तेने एकाची या कल्पिले अनेकत्वे. पण यांनी मूर्खपणा केला. काय केलं माणसानी? ज्ञानबळ नसल्या, आता आस्तिकांचाच विचार केलाय भगवंतानी, नास्तिकांचा नाही. ज्या पद्धतीनं आम्ही प्रेम करतो भगवंतावर, ज्या साधनं आम्ही घेतलेत आमच्या बुद्धीच्या मताप्रमाणे, त्याविषयी भगवान बोलतायत. पण ज्ञानबळ नसल्यामुळे किंवा ज्ञानबळाचा आधार सोडल्यामुळे अथवा मनोमार्गी चालीमुळे माझ्याकडे येण्याची वाट चुकले. याचे कारण असे की त्यांच्या बुद्धीत गतिभेद उत्पन्न झाला. त्यामुळे मी जे एकच आहे त्या ठिकाणी अनेकपणाच्या त्यांनी कल्पना केल्या. लक्षात घ्या, भगवंतानी सांगितलं म्हणजे भगवंत 5000 वर्षापूर्वीचं बोलतायत, जे आजही लागू आहे. 5000 वर्षात एक सुधारणा बिलकुल झालेली नाही. ह्या सध्याच्या धर्ममार्तंडांनी जे बालवर्गाचे धडे शिकवले हे PhD म्हणून आपण फायनल केले, त्यांनीच फायनल केलं. आम्ही जो बाल अभ्यास शिकवत आहोत हाच फायनल अभ्यास आहे. बाप्पासाहेबांचं गीतेची आरती आहे. आपले गुरु बाप्पासाहेब त्यांनी भगवद्गीतेची आरती केली. इतकी सायंटिफिक आहे, आजपर्यंत कोणी केली नाही. इतक्या भगवद्गीतेच्या आरत्या झाल्या असतील, ही अतिशय सायंटिफिक आहे. जय देवी जय गीते जय जय ब्रह्मिणी, पापताप मलभंगिनी भग संपतिदानी. जय देवी जय गीते. शेवटचीच म्हणून दाखवतो, पण अर्थ नाही सांगणार आताच. एका खंडा खंडुनी दुर्मती पूजिती, वर वर भजती गाती रंगती गती घेती. याचंच सांगणार, कारण ह्या ओवीला जे फिट आहे तेवढंच कडवं घ्यायचं आहे मला. एका खंडा खंडुनी दुर्मती पूजिती, दुर्मती शब्द वापरलाय बापासाने. वरवर भजती गाती रंगती गती घेती, नलगे मजला ऐसी दुर्मती दा भक्ती, गती संपे जेथे ती दे चिरस्थिर प्रीती. जय देवी जय गीते जय जय ब्रह्मिणी, पापताप मलभंगिनी भग संपतिदानी. जय देवी जय गीते. एक अखंड परमात्म्याचे तुकडे आम्ही केले. हा कृष्ण, हा राम, हा भुलबा, आमची कुलदेवी, आमचं कुलदैवत, तुमचं कुलदैवत, आमची तुळजाभवानी, तुमची माहूरची, आमचा तिरुपतीचा बालाजी, तुमचा सुभाष रोडचा बालाजी. कृष्णाचं आलं की कृष्णाला आरती, रामनवमी आली की रामाला आरती, नवरात्र आली की देवीला. एक अखंड परमात्म्याचे आम्ही तुकडे केले. कोणी म्हणलं देवीची भक्ती करू नका, मग शंकर फार भोळा आहे असं का? शंकर आपलं काय, निघाले शंकराकडे. जाम भोलेनाथ. ही दुर्मती म्हटलंय भगवंतानी, कारण याच्या पलीकडे अभ्यास का दिले गेले हे लक्षात घ्या. प्रत्येकाने आपल्या
मतीप्रमाणे, सायकॉलॉजीप्रमाणे, काळाप्रमाणे, वेळेप्रमाणे माणसाची त्या काळातील मती आणि बुद्धीप्रमाणे मार्ग दाखवले. त्या मार्गाला आम्ही शेवटचा रस्ता समजलो, ही आमची चूक झाली. मुळात शरीर जरी भगवंतानी चांगलं दिलं तरी आसुरी भाव आणि सुरभाव दोन्ही भाव आमच्यामध्ये आले. अनंत जन्मीच्या पापामुळे आसुरी भाव आले आणि पुण्याईमुळे सुरभाव आले. काही दैवी भाग आला, काही आसुरी भाग आला. आणि आसुरी भाग काढल्याशिवाय दैवी भावाचं प्रगटीकरण होणार नाही. म्हणून प्रत्येक संतांनी, ऋषीमुनीने आपल्या मताप्रमाणे, बुद्धीप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे, त्या काळातल्या सायकॉलॉजीप्रमाणे मार्ग दाखवले. आपल्या संतांनी देखील काही मार्ग दाखवले आणि त्या मार्गांना आसुरी भाव समाप्त करण्याचे ते मार्ग आहेत आणि पात्रता येण्याचे ते मार्ग आहेत, सिद्ध गुरु मिळण्याचे ते मार्ग आहेत, हे आम्ही विसरलो. मग काय, एक माणूस आहे, देवाला भजत नाही, मग त्याला कोण आवडतो, मग त्या आवडीप्रमाणे देव भज. जसं खेळण्याच्या दुकानावरती आपण गेलो, लहान मुलगा म्हणतो नाही ही पाहिजे, नाही ही खेळली पाहिजे, नाही ती पाहिजे. खेळणीला सगळी लाकडाची, आता प्लॅस्टिकची, आकार वेगळे आहेत. आवडीप्रमाणे लहान मुलगा आहात तुम्ही परमार्थाच्या साधनेमध्ये, आवडीप्रमाणे खेळणं म्हणून घ्या त्या परमेश्वराला. आणि सवय लागण्याकरिता काही गोष्टी करता आलंबन द्यावं लागतं. तसं आलंबन म्हणजे जप, माळ हे दिलं. आपण याला फायनल समजलो होतं. मग आम्हाला कोणतं, आमच्या गुरुनी आम्हाला कृष्ण दिला आहे, आमच्या गुरुनी आम्हाला देव दाखवला आहे, त्याचंच आम्ही करणार. तिकडे आम्ही वळलो. आमची आवड पाहिली नाही. आम्ही वारकरी संप्रदायाचे. मग रामकृष्ण हरी, अरे रामकृष्ण हरी मंत्र तुकारामाला त्यांच्या गुरुनी दिला. तुमचा गुरु काही देईल, मरामरा देईल. नाटकं कशाला, मला गुरुनी दिला म्हटलं त्यांनी. रामदासांना वेगळंच दिला. श्रीराम जय राम जय जय राम हा रामदासांना दिला. रामदासांनी कुठं नाही म्हटलं रामकृष्ण हरी म्हणा. आपल्याला श्रीहरी गोविंद हा मंत्र दिला बाप्पासाहेबांनी. आपल्या पठडी श्रीहरी गोविंद आहे. म्हणून परंपरेने निर्माण होणारा त्याच्या मतीप्रमाणे मंत्र असेल, पद्धतीप्रमाणे मंत्र असेल. पण तो मंत्र हेच फायनल, साधन फायनल झालं, साध्य फायनल आम्ही केलं नाही. साधनेवर एकाच त्या एका प्रयोगावर प्रेम केलं, एकाच वर्गावर प्रेम केलं. चौथीवर आम्ही समजा प्रेम केलं तर पाचवीत गेलोच नाही, चौथीतच राहिलो. पुढे देवही संपवावा लागतो. तुकाराम म्हणतात, देहना देऊळ नाही ते राऊळ, काळ आणि अकाळ नाही येथे, भाव नाही भक्ती, मोक्ष नाही मुक्ती. हे बाबाजीनं केलं म्हणतात. देवही नाही, देऊळही नाही, भाव नाही, भक्ती नाही, मोक्ष नाही. तुकाराम नास्तिक होते का? सुरुवातीचे अभंग तुम्हाला वाटेला लावायचे बालवर्गाचे, आणि PhDचे अभंग त्यांचे कुठल्या कुठे आहेत. म्हणून प्रत्येक क्षेत्र, पण आम्हाला समजलं नाही ती सायकॉलॉजी. आणि प्रभूंनी म्हटलंय की एक अखंड तुम्हाला प्रीती वाढावी म्हणून तसा देव दिला.
पण जडातून चेतनेपर्यंतही आम्ही गेलो नाही, सगुणापर्यंत गेलो नाही. जडदेव दिला, मूर्तिकाराने घडवलेली मूर्ती दिली, देव्हाऱ्यात आणून आपण बसवली, बाजारातून आणून आपण आपल्या देव्हारात बसवली, आपण मांडलं याला देव आहे. मग काही म्हणले त्याच्यात देव आहे का? मनात तुमच्या देव पाहिजे तर दगडामधला देव दिसेल, आणि मनात जर देव नसेल तर दगडामध्ये काहीही दिसणार नाही. ती दगडाचीच मूर्ती राहणार. मनात देव पाहिजे. मनात रामकृष्णांच्या देव होता, काली माता प्रकट होत असे. आज काली मातेची तीच मूर्ती आहे, कोणाला नंतर पुन्हा दिसली नाही. काली माता प्रकट नाही झाली. पण दगडात देव नाही, मनात देव पाहिजे. मनाचं प्रोजेक्शन त्या दगडातून निर्माण होत असतं. दगड नसला तरी देवाला प्रगट व्हावं लागतं. म्हणून तो परमात्मा जो खंडित नाही, अखंडित आहे. ही मूर्ती खंडित आहे, म्हणून पुन्हा पुन्हा दर्शन घेतात. तिरुपतीला उभा राहिले नंतर 10 रुपये दिले, पुन्हा पाहतात, पुन्हा 10 रुपये. तिरुपती बालाजी त्यांना तसाच आहे. यांचा बालाजी म्हणजे तिथेच. यांचा बालाजी कधी हृदयातच आला नाही. 4-4 वेळेस दर्शन घेतात. मला हसू येत, अनुभव काही घेत नाहीत. हसू येतं की बालाजी तिथेच आहे का त्या मूर्तीमध्ये? आणि बालाजी अनुभवात आहे. आपल्या 11 साधकांनी अनुभव घेतला. 11 का 12, एक विसरायलो की 12 होते वाटतं. 11 होते करेक्ट. मी आपल्या क्रिकेट टीमवरून म्हणलं निदान एक क्रिकेट टीम गेली असेल. नाही, 12वा होता पण तो पळाला. अकरा साधकांनी अनुभव घेतला बालाजीचा, जो पुजारी घेऊ शकत नाही. हो, पुजारी घेऊ शकत नाही. जन्मातही त्याला कधी बालाजी दिसले नसतील. प्रचंड ताकदीनं बालाजी पाहिले. बालाजी मूर्तीत आहे, पण त्या एक अखंड परमात्म्याचे आम्ही तुकडे केले. तिरुपतीचा बालाजी वेगळा, इथला बालाजी वेगळा, आळंदीचे ज्ञानेश्वर वेगळे, मीरावंते. जल बिन मछली प्यासी, यह देखत आवत हासी, आत्मज्ञान बिना नर भटकत है, कहा मथुरा कहा काशी. आत्मज्ञानाने इथे देव बसलाय, पण बाहेरच्या देवाला पाहतोय, आणि काशी आणि मथुरेला चाललाय. मीरा के प्रभु गिरधर नागर, वो तो सहज मिले अविनाशी. अरे तुझ्याजवळ रे, सहज मिळतोय, तू पाहायला तयार नाहीस. बाहेर पाहतोय तर आपण आत पाहावं. आणि म्हणून हे जे प्रोजेक्ट दिलेले आहेत, पॉइंट्स दिलेले आहेत, हे बाहेरच्या जगतातून आत जाण्याचे मार्ग आहेत. आवडीप्रमाणे देव बाहेरच्या जगतातून आत जा, पण आपण त्याला तुकडा केला ना, बाहेरचा वेगळा आतला वेगळा. म्हणून भगवान म्हणतात, परिज्ञाने विननाशिले. यांना ज्ञानच नाही. बाह्य जगतातून अंतर जगतात कसं द्यावं यांना काही माहिती नाही. साध ज्ञान नाही, न यांना व्यवहार ज्ञान आहे, न यांना परमार्थिक शाब्दिक ज्ञान आहे, न यांना प्रयोग कळाले. काही कळालं नाही. प्रत्येक संतांनी वेगळे दिलेत, साधूंनी वेगळे दिलेत. भक्तीवर सगळ्यात कमी ऋग्वेदामध्ये, यजुर्वेद ऋग्वेद सगळ्यात, 1,00,000 मंत्रापैकी 20,000 हार्डली असतील भक्तीवर. कुठेतरी शोधावे लागतात. म्हणून जसं जसा कालमान बदलला तसं तसं रीती बदलली. आयुष्यमान कमी झालं तशी रीती आणि पद्धती बदलली. संतांनी दिलं 700 वर्ष, 300 ते 700 वर्षामध्ये ज्या ज्या संतांनी जे पद्धती दिली
तीही सध्या कालबाह्य झालेली. त्या काळाकरता ती पद्धती असते, तीही कालबाह्य झाली. कारण मन आता इतकी खराब झाली की आता नवीन प्रकार पाहिजे. ती साधनं आता उपयोगी नाही राहिली. त्या काळात असतील योग्य, आता नाही. सगळं आता बदललेलं आहे. आताचं मानसशास्त्र प्रचंड आलेलं आहे, चॅलेंजिंग आलेलं आहे. म्हणून म्हटलं की सगळे पद्धती बदलतात, रीतिरिवाज. आपण टब्बात घेतला, स्टिंबात घेतला. तुकारामांनी नाही घेतला टब्बात, स्टिंबात, काही नाही. कारण वेळ नाही, अशी माणसं समोर आहेत. फास्ट जायचे, फास्ट फूड, फास्ट ट्रेन, फास्ट गॉड. आपल्याला गॉडही फास्ट पाहिजे, फास्ट साधन, सगळं फास्ट. मग तितके स्पीड करणारे सायंटिफिक साधनं आपण घेतली, सायंटिफिक दृष्टी घेतली. आणि आपल्यापेक्षा पुढे, मी नेहमी म्हणत असतो, बाप्पासाहेब म्हणाले मी इतकं दिलं, त्याच्या मोदीजी महाराज म्हणाले मी इतकं दिलं, याच्यापेक्षा खूप मोठं करा. बाप्पासाहेब म्हणाले मी इतकं दिलं, माझ्यापेक्षा मोठं खूप करा. आणि मीही म्हणतो माझ्यानंतर येणारा सक्सेसर हा प्रचंड मोठं करू शकेल. कारण त्यावेळेसची मनबुद्धी कशी असेल मला माहिती नाही. म्हणून अनेक प्रयोग आपण रूढ केले, होय आपण दिले, आणि अजून शोधतोय मी फास्ट जाण्याची ट्रेन. परवाच एक प्रयोग दिला आणि त्याकडचा काल फोन आला, बाप रे म्हणाले, परवा पुण्याला दिला फास्ट ट्रेन. छान खुश होत्या की सर मी देऊ का देऊ का देऊ का सगळ्याला. थांबा बोल, शोध. न मोदीजी महाराजांनी दिला, न बाप्पासाहेबांनी दिला. आपण फास्ट शोधतोय, कारण फास्ट आहेत ना सगळे लोक, नाही तर खास्ट आहेत. आपल्याकडे दोनच माणसं मिळाली, एक तर फास्ट जाणारे, नाही तर खास्ट होणारे. ते कोणालाही भेटले नाही. तुकारामांना नाही, ज्ञानेश्वरांना नाही, कोणाला नाही. परिज्ञाने विननाशिले, यांना सायन्सच कळलं नाही. ती पद्धती कशा करता दिली, काय दिली. अखंड परमात्म्याचे तुकडे त्यावेळेस करून दाखवले होते, पण त्यानंतर काय दृष्टी निर्माण व्हायला पाहिजे हे ज्ञान त्यांना न निर्माण झाल्यामुळे, किंवा तथाकथित साधू म्हणवणाऱ्या संतांनी न दिल्यामुळे वाटोळं झालं. मी नाही केलं. परिणाने विननाशिले, जे बुद्धिभेदाशी आले, तेने एकाची यया कल्पिले अनेकत्वे. म्हणून ज्ञानबळाचा आधार सोडल्यामुळे अथवा माझ्याकडे येण्याची वाट चुकले. याचे कारण असे की त्यांच्या बुद्धीत गतिभेद उत्पन्न झाला. कोणता देव श्रेष्ठ? सगुण श्रेष्ठ, दगडामधला श्रेष्ठ, आत्मा श्रेष्ठ. अजून कन्फ्युजनमध्ये साधू संत या देशातले अजूनही. आपण नाही. कोणता मार्ग श्रेष्ठ आणि कोणता योग श्रेष्ठ याच्यावरही चर्चा आहेत, अजूनही आहेत. गतिभ्रम उत्पन्न झाला आणि त्यामुळं खरे चुकले, वाटा क्षीण झाल्या. आणि अनेकत्वे, माझ्यामध्ये अनेकत्व कल्पना. कोणता देव चांगला, कोणता देव वाईट, कोणता देव हे, माझ्यामध्ये भेद करून टाकले. मला एक अखंड परमात्म्याचे तुकडे करून अनेकत्वाने कल्पिले. हा शंकर, हा विष्णू, हा भगवान, सगळं वेगळं. म्हणून ज्ञानेश्वरीचा भक्ताची काय मनोरचना असली पाहिजे हे सांगत चाललोय ह्या प्रवचनात. संबंध प्रवचन याच्यावर आधारलेलं आहे. मनोनी आमे अभेदी भेद देखती, यया अनामया नावे ठेविती, देवी देवो म्हणती अचर्चा ते. म्हणून अद्वैत स्थिती धर्मात मज एकांत निरनिराळेपणा पाहते.
ज्या मला नाव नाही त्याला अनेक नावे देतात. जो चर्चा करण्यासारखा नाही त्याला देव किंवा देवी म्हणतात. टिप्पा. आर्य, अनार्य, जैन, बौद्ध, ईसाई, इस्लाम, शीख हे प्रमुख धर्मग्रंथ व याचे अनेक पोटविभाग व त्यांच्या देवाविषयीच्या मान्यता व भावना देश, काल, परिस्थिती व बुद्धीप्रमाणे सीमित झाल्या त्यानुसार नावे दिली. आम्ही भेद केले. आम्ही जैन धर्म वेगळा काढला, बौद्ध धर्म वेगळा काढला. महावीरांनी जैन धर्म दिलेला नाही आहे. मी नेहमी म्हणतोय की मित्रांनो, महावीरांनी कुठलाही नवीन धर्म दिलेला नाही, जैन धर्म दिलेला नाही. लोकांनी घेतलाय आणि त्याला नाव दिलं तो म्हणजे जैन धर्म. त्यांनी कुठे म्हटलंय? कुठे बुद्धांनी म्हटलं मी बौद्ध धर्म काढला? आपण भेद केले कारण आपल्याला ज्ञानच नाही. अरे साधं जैनांचं घ्या, दिगंबर आणि श्वेतंबर. कपडे घातलेले देव, कपडे न घातलेले देव. दिगंबरी जैन कपडे घातलेल्या देवाची पाहत देखील नाही. कपडे घातलेला आहे का? नको. माणसं चालतील, कपडे घातलेले पाहणं. आपण कपडे घातलेले चालू, पण देवानी कपडे घालू नये आणि संतांनी कपडे घालू नये. कुठून काढला हा प्रकार? दिगंबरी साधूंचं श्वेतंबरी लोक दर्शन घेत नाहीत आणि श्वेतंबऱ्याचं दिगंबरी घेत नाहीत. साधूंचं, बाकींच्यांचं तर जाऊ द्या. मग त्याच्यात 13 पंथी, मंदिर मार्गी, भलते प्रकार आहेत. तेच भगवान गोपाल कृष्णांची ओवी आता कशी येते? ज्ञानेश्वरांपर्यंत आहे म्हणून ज्ञानेश्वरांची ओवी आलेली. किती खंडन केलं बुद्धांचं, हीनयान, महायान, आणि अजून तुकडे झेनपर्यंत. झेन परंपरा जपानमध्ये अनेक रीतीनं खंडित झाल्या, रेकीपर्यंत आलंय ते. आणि वैदिक धर्मात मूर्तीपूजक, मूर्तीला न मानणारे कबीरपंथी, आपल्याकडे इतके पंथ निर्माण झाले जगातच नाही. मुसलमान धर्मातही ती स्थिती. सिया सुन्नी काय मारामाऱ्या चालल्यात. ख्रिश्चनामध्ये आहेत. म्हणजे आम्हाला काहीच खरं कळलं नाही. हीच तर भगवंताची खंत आहे. ज्ञाने विननाशिले. तुकडे केले आम्ही, भेद पाहिले. म्हणून आर्य, अनार्य, जैन, बौद्ध, आर्य अनार्यांचं भांडण. दक्षिणवाले हिंदी बोलत नाहीत, उत्तरवाले इंग्रजी बोलत नाहीत. महाराष्ट्र मात्र अर्धवट आहे. हिंदी येतं पण इंग्रजीच्या मागे लागला आहे. घरात देखील काही बाया पोराला इंग्रजीत बोलतात, आपल्या भाषेत बोलू नये. ते जरा दोघाच्या मध्ये आहे ना, दक्षिण आणि उत्तरच्या, तर बाडगुळ निर्माण झालं. एवढं कठीणच आहे आपलं. म्हणजे ते खरं का खोटं हे नाही सांगत आहे, इंग्रजी चांगलं वाईट त्याच्यावर मी बोलत नाही आहे, सहज बोललो. म्हणून आर्य अनार्य, उत्तरी हिंदुस्थान म्हणजे आर्यांचा, दक्षिण म्हणजे अनार्यांचा युद्ध. तामिळनाडू स्वतंत्र स्थान. जैन, बौद्ध, ईसाई, इस्लाम, शीख हे प्रमुख धर्मपंथ व याचे अनेक पोटविभाग व त्यांच्या देवाविषयीच्या मान्यता व भावना देशकाल परिस्थिती व बुद्धीप्रमाणे सीमित झाल्या
त्यानुसार नावे दिली. संत चालत नाही हो, संत चालत नाहीत. शिखांच्या गुरुद्वाऱ्यात नामदेवाला उचलले, पण ज्ञानेश्वर बरोबर पंजाबपर्यंत गेले होते दोघं जण, ज्ञानेश्वरांना नाही उचललं. म्हणून गुरुद्वारा तिथे खोललाय नामदेवांचा नरसीला, आळंदीला नाही. आम्ही संतातही भेद केले. आम्ही शिखांच्या गुरूंना नाही उचललं, कारण आम्ही वैदिक आहेत. आम्ही महावीरांना नाही उचललं, कारण आम्ही जैन नाहीत. जैनांनी ज्ञानेश्वराला नाही उचललं, कारण ज्ञानेश्वर जैन नाहीत. कठीण आहे सगळं. आम्ही संतात भेद केले, आम्ही देवात भेद केले, आम्ही पंथभेद केले, आम्ही जातीभेद केले, कारण ज्ञाने विननाशिले. म्हणून मज एकांत निराळ्या पाहतात, ज्या मला नाव नाही. प्रभूला नाव आहे का हो? प्रभूला नाव विचारलं, हु आर यू? नो नेम. फार फार प्रभूंनी स्वतः नाव सांगितलं, मी ओम, पण तेही नाव नाही. शक्ती प्रगटल्यानंतर प्रगटणारा ध्वनी ओम आहे, प्रभूचं नाव नाही हो. आम्ही कृष्ण, बळीराम, राम सगळी नावं ठेवली. मूळ परब्रह्माला नाव नाही, तो अनाम आहे. नाव नाही, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही. रंग नाही, रूप नाही, नाव नाही, कला नाही, काही नाही, काहीही नाही. म्हणून शून्य म्हटलंय. बुद्धांनी शून्य म्हटलंय, ज्ञानेश्वरांनी शून्य म्हटलंय, ज्ञानेश्वरांनी शून्य म्हटलंय, बुद्धांनी शून्य म्हटलं. मग लोकांनी म्हटलं शून्य मानतात का, ईश्वराला मानित नाहीत, म्हणजे बुद्ध नास्तिक होते. ज्ञानेश्वरांनी शून्य म्हटलं. महाशून्याचे डोई, महाशून्य म्हटलंय ब्रह्माला. काहीच नाही ना, रंग नाही, रूप नाही, नाद नाही. हे नंतर निर्माण झालं, शक्तीचा संबंध आल्यानंतर. मग म्हणून अभेदी भेद देखती, यया अनामया नामे ठेविती. मी अनाम आहे, पण मला नावं ठेवलीत आणि माझ्यामध्ये भेद पाहतात. कृष्ण वेगळा, राम वेगळा. देवी देव म्हणती चर्चा ते, ज्याची चर्चा होऊ शकत नाही असा मी आहे. माझं प्रवचन होऊ शकत नाही. खरं सांगू का, मौन. खरा परमात्मा काय चर्चेमध्ये कधीच येणार नाही, कारण जे तुम्ही सांगू शकता तो नाही. म्हणून अनुभवही शेवटी मौन आहे. कारण जे तुम्ही अनुभव सांगतायत, मग तुमच्याच लक्षात येतं मी सांगतो, पण शब्दातून व्यक्त होत नाही. आणि व्यक्त झालं तर तो अनुभव आलाच होता हे खरं नाही. लक्षात घ्या, शब्दातनं अपूर्णता व्यक्त होते. मला स्वतःला आता येणारे अनुभव खरं व्यक्तच मी करू शकत नाही. खूप विचार करतोय, व्यक्तच होत नाहीत. आणि व्यक्त झाले नंतर वाटतं की फारच अपूर्ण बोललो. शब्द तोकडे पडतात, शब्द तोकडे पडतात. म्हणजे जे तुम्ही सांगू शकता ते पूर्णांशाने सांगितलं खरं नाही, आणि जे सांगितलं ते पूर्णांशाने सांगितलं हे खरं नाही. आणि सांगू शकूत ही परिस्थिती नाही. मग काय, मौन. मौन. आणि म्हणून मुनी शब्द आला. मला नाव नाही, माझी चर्चा होऊ शकत नाही, म्हणून वेदांमध्ये शब्दाला नेती,
नियती असा परमात्मा आहे का? नियती बेंडकुळीसारखा आहे का? नियती वाघासारखा आहे का? नियती नाही नाही नाही. मग लोक म्हणले वेदाला कळला नाही, आम्हाला कुठून कळणार? काय अर्थाचे अनर्थ केलेत लोकांनी. अहो वेदाला कळला नाही म्हणा, आम्हाला कसं कळणार? आणि कीर्तनकार म्हणतो मला कळाला, पण तुम्हाला कसं समजून सांगू? साखरेची गोडी साखल्याशिवाय कळते का? आपल्यावर खरंच महाराजांनी चाकली, आपण चाकली नाही. आणि कसं दाखवू तुम्हाला ती गोडी? आपल्यावर तर महाराज पोचलेत, दक्षिणा देऊन मोकळं करतात, ते आपल्याला पोचतात. मग चर्चा करण्यासारखा तो विषय नाही. देव किंवा देवी म्हणतात, मी देवही नाही मी देवी नाही, मी काहीच नाही. मला रूप दिलं, मला रंग दिलं, मला नाव दिलं, मला बाईक केलं, मला पुआ केलं, मला सगळं केलं, पण मी काही नाही. जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतिवंशे संभ्रम विवंचिती. वास्तविक जे अव्ययरूप विश्वव्यापी समनिरंतर असीम आहे, विश्वधर्मी आहे, स्थितिस्थापक आहे, त्यांचे गतिभ्रमणी बुद्धीने तुकडे तुकडे करून अमुक तुकडा उत्तम आहे व अमुक अधम आहे असा निवाडा करतात. मी अव्यय आहे, अनंत विश्वाला गवसणी घालून उरलो आहे. मी सम आहे, निरंतर आहे, असीम आहे, पण बुद्धीने तुकडे करून टाकले. हा यशोदेचा आनंद लाला गात बसतात भजन. मेरे छोटो सुमेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया. आता मला सांगा, लहान लहान गाय होती का हो गोकुळात? हे गाणं कसं झालं, मला जरा हसू येतं, पण हसत नाही लोकांच्या समोर, भावना दुखवतील ना. हा गोपाल छोटा होता हे खरं आहे, पण गायी छोट्या होत्या, छोटी छोटी. आता इतकुल्या गायी मी पाहतोय, कुठं आलंच नाही. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल. आता इतक्याले भावल्या एवढे दिसलेच नाहीत. छोटो सुमेरो मदन गोपाल, काहीही करून टाकलं. जे सर्वत्र सदा सम. वास्तविक मी विश्वव्यापी आहे, निरंतर आहे, पण मला जन्माला घातलं, तुकडे तुकडे केले, आपल्या मताप्रमाणे बुद्धीप्रमाणे नावं दिली आणि माझ्यावर आरोपण केलं. आणि कोण श्रेष्ठ आहे कोण कनिष्ठ असं सांगितलं. भगवान शंभू सगळ्यात श्रेष्ठ आहे, भगवान विष्णू त्यांची आराधना करतात. विष्णू पुराण पाहिलं तर भगवान शंकर विष्णूंची आराधना करतात. इकडे जर पाहिलं सत्यनारायणाची कथा, तर मग सत्यनारायणाशिवाय दुसरा श्रेष्ठ देवच नाही. मग सत्यनारायणाची जो कथा वाचेल धनधान्य समृद्धी होईल. शिवपुराण घेतलं तर शिव प्रमुख, देवी पुराण घेतलं तर देवी भागवतांक, देवी श्रेष्ठ, सगळे त्याच्यातून निर्माण झाले. गणपती पुराण घेतलं तर गणपती सगळं श्रेष्ठ, बाकी सगळे निर्माण केले. ह्या कथेंचा अर्थही आम्हाला समजला नाही. प्रत्येक देवतेला एक देवता तुम्ही जर आराध्य असेल तर ती विश्वरूप करा. ती तुमच्या देवळातल्या देव्हाऱ्यात आणून बसू नका, तिला छोटं रूप देऊ नका. माऊलींचा गणपती हा विश्वव्यापक गणपती आहे, लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट, मग तुम्ही गणपतीला मानताय ना, ठीक आहे, मग गणपती विश्वरूप आहे. आणि मग कृष्णाला मानायचं नाही असं नाही. भगवान कृष्ण गणपतीच्या रूपात उभे आहेत, म्हणा ना. आणि हे सगळं एकाच ब्रह्मसागरातून आलेले देव आहेत.
कोणाला मानू नका असं नाही, पण हा श्रेष्ठ आणि हा कनिष्ठ असा भेद नको. सर्वांना माना, पण श्रेष्ठ कनिष्ठतेचा भेद नाही. पण विश्वधर्मी आहे, स्थितिस्थापक आहे, त्याला गतिभ्रमणी बुद्धीने तुकडे तुकडे करून अमुक तुकडा उत्तम आहे, अमुक तुकडा अधम आहे असा निवाडा करतात. कृष्ण श्रेष्ठ, बाकीचे कनिष्ठ. नो. 12 कांगतः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रां हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. कांक्षताः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रां हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. 4 अध्याय 12वा श्लोक. कर्माच्या सिद्धीची आकांक्षा करणारे या लोकी इंद्र, अग्नी आणि देवतांची पूजा करतात, कारण या मनुष्य लोकात कर्मापासून होणारी सिद्धी कर्मफल सत्वर होते, कर्मफळ सत्वर मिळते. समगीत बाप्पासाहेबांचं ह्या श्लोकावर. कर्मसिद्धी जे इच्छिती येथे दैवते पूजिती लोकी कर्मास करीती फळ शीघ्र ते पावती ऋषी कर्म बुद्धी बळे आपवळे मुळी मिळे. मग नाना हेतु प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती. मग अनेक प्रकारचे हेतू मनात धरून ज्या निरनिराळ्या खंड खंड देवता मानल्या त्यांची योग्य उपचार आणि उपासना करतात लोक. बरं, एका देवाऱ्यात 22 देव असतात. ज्या तीर्थस्थानातून गेलो तिथला एक देव आपण विकत घेतो. मग काही मोठे देवारे केले, मोठे देवारे केले. म्हणजे एका देवाऱ्यात 25 देव. काय माहीत कोणता प्रसन्न होईल. समजा एखादा अप्रसन्न झालाच, दुसरा तो होईल. हे ज्ञानेश्वरीला, भगवद्गीतेला, कृष्णाला मान्य नाही. बालाभ्यास ठीक आहे. मग नाना हेतू ठेवून, म्हणजे कसं, का देव आपण विकत घेतो काय माहीत. आत्तापर्यंत ह्या देवानी काही आपलं काही भलं केलेलं नाही जितके देवाऱ्यातले आहेत. आता नवीन देव घेऊन पाहू. मग शंकर आणि त्याचं नंदी. शंकर नंदी जोड असावी की दूर असावेत याच्यावरच वाद. एकत्र असावे की एकत्र नसावेत. मग महाराजाला विचारतो, तो काही सांगतो. मग कसा असावा शंकर आणि नंदी. कोणी म्हणले फक्त महादेवच आणला, नंदी नाही, महादेव कसा प्रसन्न होईल. आता महादेवाला नंदीच लागतो का. पार्वती विचारणार नाही, नंदी पाहिजे. काय काय करतील हेतू ठेवून नवनवीन देव आणतात, नवनवीन संत आणतात, नवनवीन पुस्तकं घेतात. हेतू ठेवून, हेतू रहित प्रेम करणाऱ्याला देव पावतो भगवद्गीतेमध्ये. आपण हेतू ठेवून सगळं आणतो. म्हणजे एका देवाला दुसरे आणलं की हे कनिष्ठ तुम्ही समजले की नाही. आम्ही नाही समजलो, पण त्याला समजतंय ना तुम्ही काय समजलं. मग साधा गणपती असेल तर चांदीचा आणतात. रामू, चांदीचा गणपती आहे का. कारण कुठंतरी टी व्हीवर आलेलं असतं चांदीचा गणपती. त्याची पूजा पिवळं वस्त्र धारण करून त्याला असं
ते दोरी बांधून काय दोरा बांधून असं काहीतरी मोदक इतके ठेवून, मग मोदकही चांदीचे, मग संक्रांतीचे वाण चांदीचे, काय काय करतील हे तू ठेवून पूजा. चांदीचा गणपती तरी फळ दिली, मातीचा गणपती बरोबर दिसत नाही, चांदीचा गणपती. मग नाना हेतु प्रकारे यथोचित उपचारे. मग गणपतीची पूजा कशी करतात? मोदक पाहिजे. मग शंकराला आता तर फार फार आहे बरं का, शंकराची पूजा कशी करावी. दूध लागतं म्हणे शंकराला, चहा लागतं कोणी म्हणत नाही, हे छान. प्रत्येक देवाला काय आवडतं तसे ॲटम बनवल्या जातात. ॲटम. यथोचित उपचार, त्या त्या देवतेची कशी पूजा करावी. मग लाल फुलं कोणत्या देवाला, पांढरे फुलं कोणत्या देवाला, पिवळे फुलं कोणत्या देवाला, तसे आणल्या जातात. जसं आपण जसे ड्रेस लायकिंगचे असतात. मग नाना हेतु प्रकारे यथोचिते उपचारे मानली देवतांतरे उपासिती. आणि जी जी मान्य केली तुम्ही देवता तशा उपासना करतात. सप्तशती नवरात्रा, पुन्हा सप्तशतीचं पुस्तक पाहत नाहीत. मग देवी तिकडंच आणि ते पुस्तकही तिकडंच, सगळं तिकडं. एथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावते समस्त. परिते कर्म फळ निश्चित ओळख तू इथे मेक आहे. करावी की करू नये? करा. कारण भगवंतानी एका अध्यायामध्ये भक्तांचे 4 प्रकार सांगितलेत. त्याच्यात मुमुक्षूपासून भक्ती सांगितली की स्वार्थापर्यंत भक्ती, फळ इच्छा करणारे, हेतू ठेवून करणारे, अर्थार्थी असे सगळे भक्तांचे काही प्रकार सांगितले. आता सांगत नाही, तिकडे बोललो की आपल्याला जाईल. म्हणून ह्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा जर तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल, मुक्ती पाहिजे असेल, तर सगळं सोडावं लागेल. सगळ्या वाटा सोडाव्या लागतील, विसराव्या लागतील. आणि इकडे वळावं लागेल. बाप्पासाहेब सोडायला तयार नव्हते. सगळ्या देवांच्या उपासना. शेवटी मोदीजी महाराजांनी सांगितलं, जा घोकलेलं शिकलेलं उद्या सकाळी विसरून जाशील. मंत्रचे आठवण म्हणजे. जसे आपले कळंबरकर सगळेच वार करतात. काय माहीत कोणता देव रागवेल. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. पण राहू केतूचा कोणता वार आहे मी शोधायलो. त्याचा एखादा जर वार आला तर तेही करून टाकतील. एथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावते समस्त. परिते कर्म फळ निश्चित ओळख तू. अशा उपासनापासून ज्यांनी जे जे इच्छिलेले असते ते ते त्यांना सर्व तसेच मिळते. पण मी देतो म्हटलेलं नाहीये. भगवान तुमच्या पाप पुण्याला जबाबदार नाहीत. लक्षात घ्या. इथे गोमा आहेत सगळ्या. अशा उपासनापासून ज्यांनी जे जे इच्छिलेले असते ते त्यांना सर्व मिळते. परंतु ते सर्व त्यांनी केलेल्या कर्माचे फळ असते. तुम्ही ज्या प्रकाराने इच्छा केली, पहिली ओवी पहा. जसं जसं मला प्रेम दिलं तसं त्यांना परत ती कर्मशक्ती देते. ते कर्माचं फळ आहे. मी फळ देत नाही. तो साक्षी भावाने राहणार आहे. 7 तासाची कॅसेट. मी काहीही करत नाही, मी काहीही फळ देत नाही.
मी फक्त पाहतो हा कसा खेळ करायला आहे आणि कसा बेवकूफ बनवायला आहे, एवढं मात्र जरूर पाहतो. उड्या कशा मारायला आहे, धिंगाणे कसे करायला, काय काय गमती जमती करायला, एवढाच पाहतो. बाकी त्याचं कर्म त्याला फळ देतं. आपल्यालाही असाच खेळ पाहायचा आहे. आजचं प्रवचन अगदी वेगळ्या ढंगाने चाललेलं आहे. यमनियमांची उभी संपली तेव्हापासूनची. असाच खेळ पाहायचा आहे. आमच्यावर येणारे दुःखांचे सुखांचे सगळ्या लाटा लहरी फक्त पाहायच्या. आम्ही असूत की अजून कोणी भोगत असूत, फक्त पाहायचं. साक्षी भाव. मग भगवंताला तेच आवडतात जे मदभावा, माझ्यासारखा भाव ज्यांनी ठेवला तेच माझे, असं म्हटलं. हे लक्षात घ्या. इथून सुरुवात केलेली आहे मी. भगवंत जसा राहतो, वागतो, विचार करतो, भावना करतो, तसं भक्तांनी केलं पाहिजे, तोच आवडतो. बाकी त्याची तो कर्म भोगतो, मी नाही. भगवान स्वतः काय देतील अशा भक्ताला देतील. बाकी कर्म लहरी तुम्हाला फळ देणार, मी नाही. स्पष्टपणे सांगितलं. खंडित करा की गणपती चांदीचा आणा की अजून काही करा, मी काहीही देणार नाही, घोषणा आहे. तुमचे कर्म तुम्हाला देतील, फळ देतील ना, याच तथास्तु म्हणतील. पण त्याची काय रिॲक्शन आहे तुम्ही तुमची भोगा, चांगली किंवा वाईट. चांगली असेल स्वर्ग आहे, मोक्ष नाही. वाईट असेल नरक आहे. पुण्यात्मके पापे स्वर्गात जाईजे. आता नाही सांगत ती लाईन, येईल त्यावेळेस सांगेल. एथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावते समस्त. परिते कर्म फळ निश्चित ओळख तू. माणसं कशी असतात, 2 इलेक्शनला उभे राहिले भक्त सध्याच्या काळात. एक आमदार जातो, देवी भगवती तुळजाभवानी मी शिवसेनेचा आहे, काँग्रेसचं टापडं वाजलं पाहिजे, मी तुला सोन्या नावाच्या पोऱ्याचं टोपरं देईल. काँग्रेसचा जातो, तुळजाभवानी मीच खरा भक्त आहे, त्याचं टापरं वाजव. आता दोघावर देवी प्रसन्न झालं तर दोघांचं मारावे की नाही. देवी निस्ती पाहिजे. तुम्ही बाप आहात आणि 2 तुमचे पोरं आले, तो म्हणतो याला मारा, तो म्हणतो याला मारा, तो म्हणतो याला मारा, तो म्हणतो, तुम्ही काय कराल, फक्त पाहाल, नाही तर दोघांनाही माराल. लक्षात घ्या, असाच तो बाप आहे, फक्त पाहतो. कुंभाराणी गाडगे चाकावरून फिरून समोर ठेवलेले असतात. तो म्हणतो देवा पाऊस पडू नको, माझे गाडगे जर भिजले ना पाण्याने तर मला खायला मिळणार नाही देवा, मी तुझा परम भक्त आहे. दुसरा म्हणतो देवा मी पेरलंय रे बी, पाऊस पाड, मृगपेरणीचा बहार आहे, माझं उगवणार नाही रे. आता देवानं काय करावं मला सांगा. मग देव म्हणतो मी फक्त पाहतो. मग तुमचे कर्म जितके स्ट्रॉंग तुम्हाला तुमचा अनुभव येईल. मग त्याचं जे वाटोळं तुम्ही केलं तुमचं भलं करण्याकरिता शेतकऱ्याचं, भोगा तुम्ही. लक्षात घ्या, तुमच्या भक्तीनं तुम्ही काय म्हणलं, पाऊस नको. किती जणांचं वाटोळं झालं. परभणीकरांना प्यायला पाणी नाही मिळालं, देसाई मोरे जिंतूरला म्हणले आमच्याचकडे पाऊस पाडा, परभणीला नको. मग त्याचे कोण रिॲक्शन भोगेल. म्हणून परिकर्म फळ निश्चित ओळख तू. पण सर्व त्यांनी केलेल्या कर्माचे फळ असते, हेतू निश्चित ओळख. 72
कारण असल्या अयोगी अंध सुप्त कर्माने बुद्धीचे किंवा ज्ञानाचे डोळे बसविलेले नसतात, अथवा असलेला उपयोग केला जात नाही, किंवा विज्ञानाचे अज्ञान असते, प्रत्यक्ष असल्यामुळे ती उपासनाही नसते. मग ते कर्माचं फळ आहे तुम्हाला मिळालं. ते देवाने माझ्याकडे पाहिलं, मी गेलो. देवा पुस्तक घेऊन जातात नवरात्रामध्ये. देवा पुस्तक मला फार अनुभवाने सांगतात सगळे. परवानगी मागितली. कधी त्या गाडीतून जाता जाता परीक्षा हॉलमध्ये याच्यामध्ये जातात ते एसटीतून, आणि त्यावेळेस देवा परवानगी, आताचा जो प्रश्न येईल तेच येऊ दे, मग असं पुस्तक करतात. मला काही साधकांनी सांगितलं. आणि तोच प्रश्न आला म्हणले साहेब वाचला की लिहिला. काय देवाने माझ्याकडे पाहिलं. पाहिलंही असेल पण देवानी नाही तो प्रश्न काढून दिला. तुमच्या कर्माच्या पुण्याच्या तपश्चर्येचा बळ तुम्ही खर्च केलं, तुकडा पडला त्याचा. प्रभूंनी पाडला नाही, प्रभूंनी दिलं नाही. कर्मफळ तुम्हाला तुमचं मिळालं, मग चांगलं असो की वाईट असो. चोर देखील उपासना करतो, देवा 7-8 पाकिटं तर आज मिळालीच पाहिजेत. मिळतात, पण त्याला मिळाल्यानंतर त्याचं कर्मफळ काय वाईट असेल त्यांनी भोगायचं. मग पोलीस नेतील, जेलमध्ये घालतील, खटला होईल, काय व्हायचं ते होईल. प्रभूंनी केलं का? नाही. तुमच्या मती धर्माप्रमाणे तुम्हाला कर्माने फळ दिलं. वाचोणी देते घेते अनिक, निभ्रांत नाही सम्यक, एथ कर्मची फल सूचक मनुष्य लोकी. कर्मा वाचून चांगले फळ देणारे किंवा घेणारे निसंशय दुसरे कोणी नाही. मग तुम्हाला जे कर्म मिळतं ॲक्शनची रिॲक्शन आहे, लक्षात घ्या. तुम्ही महाबळेश्वरच्या व्ह्यू पॉईंटहून आवाज दिल्यानंतर जो इको येतो हा तुमच्या आवाजाचा प्रतिध्वनी आहे. तसं तुम्ही कुठलीही साधना केली पण हेतू ठेवून केली, त्याचा प्रतिध्वनी तुम्हाला प्रतिरूपक फळरूपाने मिळणार, पण त्याचे भोग तुम्हाला भोगावे लागतील, चांगले असोत की वाईट असोत, लक्षात घ्या. म्हणून काहीही मागू नये. म्हणून वाचोणी देते घेते अनिक, निभ्रांत नाही सम्यक, एथ कर्मची फल सूचक मनुष्य लोकी. कर्म फळ देतो, मी देत नाही. पुन्हा पुन्हा भगवान सांगतायत पुढे, जैसे क्षेत्री जे पेरिजे, ते वाचोणी आनन निपजे, का पाहिजे तेची देखिजे दर्पणा धारे. खूप लांबू शकते होई, पण लांबवायची नाही. जैसे क्षेत्री जे पेरिजे, जे पेरलं ते उगवेल. आपण काय करतो? वाईट हेतूने, क्रोधांच्या लहरीने, लोभांच्या लहरीने कर्म बीज पेरतो आणि त्याच्यातनं मोक्षाची फळे यावीत, प्रेमाची फळे लागावीत अशी इच्छा करतो. देव म्हणतो बिलकुल नाही. तुम्ही जे पेरलं ते उगवतं. ज्या हेतूने पेरलं तसं फळ निर्माण होतं. शुद्ध बीज नसेल त्याची फळे चांगले होत नाहीत. करता था तो क्यों रहा, अब कर क्यों पछताए, बोआ पीड़ बबुल का, अमवा कहाँ से आए. करता वेळेस नाही तुला वाईट वाटलं, कबीर म्हणतात, आणि बाभळीचे बी पेरलं आणि आंब्याच्या फळाची इच्छा करीत बसला. आपले सगळे व्यवहारातले कर्म बाभळीचे बी पेरतो आणि इच्छा मात्र आम्रवनातील त्या आंब्याच्या झाडापासून आंब्याची करतो. आंबा कसा येईल. म्हणून तुमचे फळं बाभळी, किती तपश्चर्या केली बाभळीचंच लागणार. म्हणून यमनियमी कडसले, पूर्ण तळून त्याच्याच रिॲक्शन्स आहेत ह्या ओव्या.
ज्याप्रमाणे शेतात जे पेरले त्या वाचून त्यात अन्न उत्पन्न होत नाही, किंवा आरंभात जे पाहते आरशात जे पाहते तेच दिसते.